शहरातील 750 कोटी रुपयांची कामांची चौकशी करून गुन्हा दाखल होण्यासाठी कंपनीच्या मालकांचे कर्मचारी यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक व मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आम्ही काम करत आहे असे सांगतात। म्हणून यांची चौकशी होऊन या सर्वांवरती गुन्हा दाखल व्हावा म्हणून आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी मान्य जिल्हाधिकारी यांना दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल व त्यांचे सहकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले। मान्य पोलीस अधीक्षक व मान्य जिल्हाधिकारी यांनी सांगितले असा आदेश असेल तर त्या कंपनीचे कर्मचारी निवेदन देताना उपस्थित होते। या 750 कोटीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे संपूर्ण शहरात झाली आहे असे दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष बापू बागुल व त्यांचे सहकारी यांनी कामावरचे कर्मचारी सह निवेदन दिले। या निवेदनाची दखल नाही घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला। यावेळी बापू बागुल व कर्मचारी व त्यांचे सहकारी निवेदन देताना उपस्थित होते। 700 कोटीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी झालीच पाहिजे। धुळे शहरातील निकृष्ट कामाची 750 कोटी रुपयाचे कामाची चौकशी झाली पाहिजे। निकृष्ट कामाची चौकशी झालीच पाहिजे। गटारी आहेत त्या गटारीचं काम 750 कोटी रुपयाचं टेंडर हे गुजरातच्या मालकाला देण्यात आलेलं आहे। गुजरातची एक कंपनी त्या कंपनीला देण्यात आलेलं आहे। ते संपूर्ण धुळे शहरातले जे काही नवीन रस्ते झालेले होते महानगरपालिकेच्या अंतर्गत केले गेलेले ते रस्ते उखडून आता ती भूमिगत गटार या ठिकाणी निर्माण करत आहे। दुसरी गोष्ट गौतम नगर या ठिकाणी मी राहतो, मी बापू बागुल दक्ष पत्रकार संघ संस्थापक अध्यक्ष। गौतम नगर मध्ये ज्या पद्धतीने त्यांनी काम चालू केलं ते काम करणारे हे संपूर्ण कर्मचारी आहेत। या ठिकाणी त्यांनी जी काही गटर खोदल्यानंतर मी फेसबुक व्हिडिओ टाकलेले आहेत। त्या ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या विटा होत्या, निकृष्ट दर्जाची रेती होती, निकृष्ट दर्जाचं संपूर्ण मटेरियल होतं। मी त्यांना विचारणा केली। त्यानंतर महानगरपालिकेचे जे काही अधिकारी त्या अधिकाऱ्यांना मी फोन केला। त्याच्यानंतर अधिकारींनी त्या ठिकाणी टाळाटाळ केली। त्याच्यानंतर जो काही कंपनीचा मालक होता त्या कंपनीच्या मालकाला मी फोन केला, तो मालक देखील आला आणि त्याला ज्यावेळेस मी विचारणा केली तर त्यावेळेस त्यांनी माझ्याकडे असं वक्तव्य केलं की ह्या ठिकाणी आम्ही 750 कोटी रुपयाचं जे काम केलेलं आहे ते 750 कोटी रुपयाचं काम मी काही एकटा करत नाही। याच्यामध्ये अनेक लोकांना या ठिकाणी आम्हाला देणं घेणं करावं लागतं आणि त्याच्यानंतर हे काम मला मिळालेलं आहे। आज या ठिकाणी परत ते काम मी बंद केल्यानंतर हे जे काही कर्मचारी आहे ते काम बंद केल्यानंतर आज हे ते परत ती गटर करायला आले। त्यावेळेस जेसीपीच्या माध्यमातून ते खड्डे तसेच बुजत होते काम न करता, म्हणजे पाईप टाकलेले आहे। त्या ठिकाणी रेती होती, ती रेती आणि खडी आणि त्या ठिकाणी ज्या काही विटा त्या विटा ते रात्रीच्या वेळेस चोरून घेऊन गेले। तो देखील या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे। परंतु आज त्यांना ज्यावेळेस विचारलं तर त्यांनी या ठिकाणी असं सांगितलेलं आहे, हा त्या ठिकाणी मुकदमा आहे, हा असं सांगतो की मला माझ्या मालकाने, त्याचं नाव आहे क्या नाम है उसका भावेश यांनी असं सांगितलं होतं इंजिनियरनी की धुळ्याच्या माननीय जिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी मला आदेश दिलेला आहे आणि धुळ्याचे जे काही पोलीस अधीक्षक आहे त्यांनी मला आदेश दिलेला आहे, त्यांच्या आदेशाने मी या ठिकाणी हे काम चालू करतो आहे। मला या ठिकाणी म्हणायचं आहे की कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत ढेवरे साहेब यांची संपूर्ण ख्याती आहे। ते अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये कधी हस्तक्षेप करत नाही आणि यांच्यापर्यंत हे गेले पण नसतील। परंतु आम्हाला घाबरवण्यासाठी आणि या ठिकाणी जे काही जिल्हाधिकारी मॅडम जे आलेले आहेत ते आत्ताच रुजू झालेले आहेत, ते देखील त्यांची छबी चांगल्या प्रकारची आहे। या दोघांची छबी हे कंपनीचे मालक या ठिकाणी खराब करत आहे, त्यांच्या नावावर ढोळण्याचा प्रयत्न करत आहे आणि या ठिकाणी आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी त्यांचं भयावह दाखवून ते काम पूर्ण करत आहे की जेणेकरून यांचा जर आम्ही नाव सांगितलं तर या ठिकाणी हे घाबरतील आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही गुन्हे दाखल करू। म्हणजे संबंधित जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक मी या ठिकाणी आलेलो आहे, या सर्वांना घेऊन ते जेसीपी देखील आणलेला आहे, या ठिकाणी अर्ज केलेला आहे। मला या ठिकाणी जर खरंच माननीय पोलीस अधीक्षक धुळे आणि माननीय जिल्हाधिकारी धुळे यांनी जर तसा आदेश दिला असेल, 750 कोटी रुपयाचं काम आहे, 750 कोटी रुपयाचं काम संपूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे। धुळेकर जनता महानगरपालिकेला कर भरते आणि हे काम त्या पद्धतीने टेंडर निघतात आणि ह्या पैशाने ते टेंडर या ठिकाणी निर्माण होऊन हे विकास कामं केली जातात। परंतु हे काम प्लेन जर फुटली तर धुळ्याचे संपूर्ण धुळे शहर या ठिकाणी नेस्तानाबूत होऊ शकतो। लहान मुलांपासून वृद्धांपासून या लोकांना या ठिकाणी जीवित हानी होऊ शकते। म्हणून मी दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या कंपनीच्या मालकावर महानगरपालिकेचे जे काही अधिकारी आहेत, इंजिनियर आहेत आणि JNPTचे जे काही अधिकारी इंजिनियर आहेत यांच्यावर आजच्याच गुन्हा दाखल करण्यात यावा आणि याच्या सांगण्यानुसार
की जर जिल्हाधिकारी सो धुळे आणि पोलीस अधीक्षक सो धुळे यांनी जर आदेश दिलेला असेल तर तो आदेश मला या ठिकाणी देण्यात यावा. मी त्यांना या ठिकाणी धुळे शहरामध्ये काम चालू करू देईन.